श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आज आपण पाहूया कांद्याची पात, रवा, पोहे यापासून मऊ लुसलुशीत अशी आंबोळी. हे पहा, कांद्याची पात घेतली आहे, 1 वाटी घेतली आहे, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे. 1 वाटी पोहे घेतले आहे, ते 10 मिनटं भिजत ठेवले होते, 1 वाटी आहेत. अर्धा वाटी रवा घेतला आहे, 1 विनोचं पाकीट, पाव चमचा मीठ, मूठभर कोथिंबीर आणि छोटी वाटी दही घेतली आहे. हे पहा, आता पोहे घालून घेऊया. आणि अर्धी वाटी रवा, तर दही आणि मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. ही आंबोळी खूप छान होते सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी मुलांच्या. थोडंसं पाणी घालायचं. आता बाजारात पण कांद्याची पात भरपूर प्रमाणे आली आहे, तुम्ही पण नक्की घेऊन या आणि करून पहा माझ्या पद्धतीने. थोडं थोडं पाणी घालायचं आणि एकजीव करून घ्यायचं. हे पहा, एकजीव करून झालं. आता 5 मिनटासाठी ठेवूया झाकण मारून. हे पहा, 5 मिनटं झाली आहे. हे पहा, पुन्हा एकजीव करून घेऊया. आता आपण भांड्यामध्ये घालून घेऊया. भांड्यामध्ये घालून घ्यायचं. पोहे, रवा आणि दहीचं मिश्रण केलं आहे ते. हे पहा, आरामात घालून घ्यायचं. ही आंबोळी खूप छान होते. आंबोळ्याची गरज नाही, काय नाही, 10 ते 15 मिनटं लागतात. आणि कांद्याची पात आपल्या आवडीनुसार घ्या. कांद्याची पात मी मोठी वाटी भरून घेतली आहे. कांद्याच्या पातीमुळे खूप छान होते आंबोळी, वास पण खूप छान येतो. आणि कोथिंबीर आणि वाटून घ्यायचं. थोडं पाणी घालायचं, एकदम पातळ नाही करायचं. हे पहा, वाटून झालं आहे. एकदम बारीक वाटायचं. कांद्याच्या पातीचे वगैरे कण नाही राहायला पाहिजे, असं बारीक वाटून घ्यायचं. हे पहा, भांड्यामध्ये ओतून घेऊया. आरामात घ्यायचं ओतून. हे पहा, त्याच्यामध्ये इनो घालून घेऊया आणि मीठ. तुम्हाला विनो नको ना, तर हे सुद्धा खायचा सोडा घातला तरी चालेल, पाव चमचा. आणि एकजीव करून घेऊया, फेटून घ्यायचं छानपैकी. मी सांगते तसं व्हिडिओमध्ये करा तुम्ही. माझ्या पद्धतीने एक दिवस करून पहा. हे पहा, पॅन कडकडीत गरम झाला आहे. कांद्याने लावून घ्यायचं. तुमच्याजवळ ब्रश आहे तर ब्रशने लावून घ्या. मी कांदा घेतला आहे आणि असं घालून घ्यायचं. आरामात असं हे करायचं. आपण आंबोळी कशी घालतो घालून घ्यायचं आणि 1 मिनटासाठी झाकण मारून ठेवायचं. हे पहा, 1 मिनिट झालं आहे. आरामात परतून घ्यायची. अशी बघा, खरपूस भाजली आहे. नक्की करून पहा तुम्ही कांद्याची आंबोळी, कांद्याची पात, पोहे आणि रवा. खूप छान होती ही आंबोळी. असा वेगळा नाश्ता. पोहे, रवा खाऊन दररोज कंटाळा येतो ना. हे पहा, सर्व आंबोळ्या करून तयार झाले आहे.
तुम्हाला ही आंबोळी दाखवते. ही पहा मऊ लुसलुशीत झाली आहे. पहा, ही पहा. आणि पहा आंबोळीला खूप छान आले आहे, मस्त दिसत आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा.